नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं लोणार शहर दर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये खूप खूप स्वागत आहे. या भागामध्ये आपण लोणार शहरातील सर्व धर्मीय धार्मिक स्थानांचे दर्शन करूया. तेव्हा हा व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे बस स्टँड चौक आहे. इथे ना समोरच संत गजानन महाराजांचं मंदिर आहे लोणारमधलं. चला जाऊन मी तुम्हाला हे दाखवतो. आज आपण तसंही लोणार दर्शन करत आहोत. लोणार शहर दर्शन गणगणगणात बोलते. इथे आहे संत गजानन महाराज. नमस्कार करा. महाराजांची सुंदर अशी प्रतिमा आहे. त्यांना सुंदर सजवलं आहे. इथे श्री गणेश सुद्धा आहेत. नमस्कार करा. आणि हनुमंतर आहे. मी आलो आहे शेगाव पंढरपूर बसने आणि इथे महाराजांचं मंदिर दिसतं. दर्शन घ्या. चला बाहेर जाऊयात. हे इथे आहे लोणारचं बुद्ध विहार. हे आहे लोणार येथील भगवान बुद्ध विहार. आत भगवान बुद्धांची अगदी सुंदर प्रतिमा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही खूप सुंदर फोटो आहे. इतर महापुरुषांचेही सुंदर फोटो आहेत. एक सुंदर असा एक फोटो आहे ज्यात बाबासाहेब आणि माता रमाबाई ह्या त्यांच्या बाजूला आहेत. तर हे ॲक्च्युली तुम्ही धार रोडवर असणार, म्हणजेच लोणार सरोवराच्या अगदी आधी हे बुद्ध विहार आहे. तर तुम्ही येताना इकडे नक्की येऊ शकता. चला आता इथनंच वंदन करा. लोणार गल्ली आहे लोणारची आणि इथे आहे अगदी सुंदर असं प्रभू श्रीराम यांचं मंदिर. श्रीराम मंदिर देवस्थान लोणार. बघा सुंदर असे 3 कळस दिसलेच तुम्हाला आणि अगदी सुंदर ओम काढला आहे. वर हर हर महादेव लिहिलं आहे. आणि आपण आज जाऊन आता प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊयात. द्वार आहे मंदिराचं आणि वर श्री गणाजी विराजमान आहेत. नमस्कार करा. हा मंदिराचा परिसर आहे. हे बघा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण करतो आहोत लोणार शहर दर्शन. त्यानिमित्त हे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. हे बघा. जय श्रीराम. अगदी सुंदर अशा त्यांच्या प्रतिमा आहे. प्रभू श्रीराम आहे, सीतामाता आहे आणि लक्ष्मण आहेत. खाली प्रभू श्रीरामांचे कमल चिन्ह आहेत. त्यांचा एक फोटो आहे. हे मंदिर फारच सुंदर आहे. आणि इथे आहेत श्री राधाकृष्ण. अगदी सुंदर असे त्यांचे प्रतिमा आहेत. हे सगळे संगमरवरी प्रतिमा आहे. नमस्कार करा. इथे आहे अगदी सुंदर भगवान विष्णू आणि लक्ष्मी. नमस्कार करा. आता आपण श्रीराम मंदिराकडून किंवा तुम्ही धार रोडकडूनही सरळ इकडे येऊ शकता. इकडे अन्नछत्रालय आहे जे महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलं आहे पुराण काळामध्ये. आणि हा जो चौक आहे तो आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. शाक्य सम्राट ग्रुप त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे असं. हे बघा. इकडनंही तुम्ही जाऊ शकता. वेगवेगळे रोड आहे आणि समोर जाणार तर छोटे छोटे मंदिरं आहेत. तिथे हनुमान मंदिर आहे. इतर छोटी मंदिरं आहेत. इथं एक झेंडासाठी पण जागा आहे. इकडे जाणार तर इकडे लोणार सरोवर आहे. तिथनं पायऱ्या चालू होतात लोणार सरोवराच्या. आणि इथे हे जे मंदिर आहे हे संतोषी मातेचं मंदिर आहे. हे मी तुम्हाला पटकन दाखवतो. आपण दर्शन घेऊया. शनी मंदिर आणि अच्छा. हे बघा सरोवराकडे जातानाच हे संतोषी मातेचं सुंदरसं मंदिर आहे. नमस्कार करा. इकडे बघा. दर्शन घ्या. सुंदर अशा प्रतिमा आहे. रेणुका देवींची हे एक सुंदर अशी प्रतिमा आहे. चला. हे गुरुजी आहेत तिथले. नमस्कार गुरुजी. आणि अच्छा
मारुती मंदिर आहे, शीतला माता मंदिर आहे आणि महादेव मंदिर आहेत. इथे शीतला मातेचं स्थान आहे, मंदिर आहे. नमस्कार करा त्यांना. इथे आहेत हे हनुमंतराय आहेत, नमस्कार करा. आणि हे शनिदेव आहेत, नमस्कार करा. बघा सुंदर प्रतिमा आहे त्यांची. महादेव आहेत आणि इतर देवी देवतांच्याही प्रतिमा इथे आहे. महादेव आणि इतर देवी देवतांच्या प्रतिमा इकडे तुम्हाला दिसतील. असं बघा. मी संतोषी माता मंदिराजवळ आहे आणि माझ्यासोबत राजू अग्रवाल गुरुजी आहे. नमस्कार. सर्वप्रथम तर गुरुजी, लोणारच्या इतिहासाबद्दल काय सांगाल? लोणार हे नाव कसं पडलं, काय सांगाल? लोणार हे लवणासुरून नाव पडलेली, म्हणजे लवणासुराचा वध भगवान विष्णूंनी केला म्हणून त्याच्याहून ते लोणार पडलेली. अच्छा. ते लोणार लवणासूर नावाचा राक्षस जाऊन लोणार नाव सर्व पडले. अच्छा. दुसरी गोष्ट मला त्याचा वध केला विष्णूनं. हां. आणि विष्णूनं वध केला तर इथं गंगा भोगवती आहे. हां, इथे ज्याला आपण धारकुंड म्हणतो त्याला गंगा भोगवती कुंड असं हे नाव आहे. आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना हे महत्त्वाचं शहर होतं किंवा महत्त्वाचं ठाणं होतं म्हणून याला दक्षिण द्वारही म्हटलं जातं. आणखी एक मंदिर आहे जिथे साईबाबा आहे, भगवान महादेव आहेत आणि संत गोरा कुंभार आहेत. नमस्कार करा त्यांना. इथे संत गजानन महाराजांचं सुद्धा एक छोटंसं मंदिर आहे. लोणार धारकडे जाताना, धार मंदिराकडे जाताना त्या लोणार धार मंदिरालाच गंगा भोगवती तीर्थ असंही म्हटलं जातं. हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि या चौकातच अगदी समोर गेलात की मग तुम्हाला इकडे लोणार सरोवर दिसतं. हा सरोवराकडे जाण्याचा रस्ता इथनं चालू होतं. लोणार सरोवर, हे लोणार सरोवरचं गेट आहे. लोणार सरोवरचं गेट मुख्य प्रवेशद्वारातून जेव्हा तुम्ही आत येता तेव्हा इकडे मग लोणार सरोवर सुरू होतं. हे बघा. आणि लोणार सरोवरासाठी एक वेगळा व्हिडिओ आहे अगदीच. आणि लोणार सरोवरचे जे महत्त्वाचे मंदिरं आहेत त्यांच्यावरही वेगळे व्हिडिओ आहेत. सो इकडे आहे लोणार सरोवर. बघा, हे आहे धार मंदिर. तर या भागामध्ये लोणारचं सरोवर आहे, त्याचं गेट आहे. आणि इथे इकडनं आपण समोर जाणार तर मोठ्या मारुती मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. इथनं 200 मीटरवर मंदिर आहे. चला, लोणार सरोवर मी वेगळं दाखवेलच, पण हे लोणार शहर आहे ते कसं दिसतं ते दाखवतो. वेगवेगळे मंदिरं आहेत तिथे, सर्वधर्मीय धार्मिक स्थानं आज आपण पाहतो आहोत, प्लस सांस्कृतिक स्थानं, महत्त्वाचं स्थानं. लोणार शहर कसं दिसतं नेमकं ते सगळं. लोणार सरोवराकडून थोडं खाली आलात की इकडे मोठा मारुती मंदिर आहे. या भागामध्ये खंडोबा मंदिर आहे. तर चला खंडोबा मंदिर पाहूयात, दर्शन घेऊयात. हा सगळा लोणारचा ऐतिहासिक भागच आहे. तर लोणारच्या श्री खंडोबा मंदिराची ही दीपमाळ आहे. सुंदर अशी दीपमाळ आहे. अगदी निसर्गरम्य भाग आहे. आणि इकडे आहेत श्री मार्तंड मल्हारी अर्थात खंडोबा महाराजांचं मंदिर. इकडे एक वानर होते आताच बसलेले, निघून गेलेत ते. हे बघा चाललेत तिकडे. आणि आत आहेत श्री खंडोबा राया. सुंदर प्रतिमा आहे त्यांचे, दर्शन घ्या. तर चला आज जाऊया आणि लोणारच्या श्री खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊया. अगदी छोटंसं सुंदरसं मंदिर आहे. नमस्कार करा. चला बाहेर जाऊयात. इथे इतरही प्रतिमा आहेत. तर खंडोबा महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण समोर जाऊयात. चला.
रस्ता जातो लोणार शहराकडे. इकडे खंडोबा महाराजांचं मंदिर आहे आणि अगदी त्याच्या थोडं बाजूला आलात तर इथे आहे धम्मकुटीकडे जाण्याचा रस्ता. आय थिंक याला धम्मकुटी भगवान बुद्ध विहार असं म्हणतात. असा रस्ता आहे तिथपर्यंत जाणारा आणि तिथनं लोणार सरोवर अगदी सुंदर दिसतं. इथनं विहार दिसेल. इथे काही स्तूप आहेत छोटे छोटे. आणि इथनं ते सुंदर असं धम्मकुटी बुद्ध विहार तुमच्या नजरेस पडतो. हे बघा, इथे येताना अशोक स्तंभ आहे, त्यावर सुंदर असं 4 सिंह सुद्धा आहे. आणि इथे आहे धम्मकुटी बुद्ध विहार. इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे. इथनं लोणार सरोवर दिसतं समोरच. हे बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही प्रतिमा आहे. वंदन करा. आणि इकडे जे दिसत आहे ते लोणार सरोवर आहे. समोर जाणार तर भगवान बुद्धांची ही प्रतिमा आहे, तीही मी तुम्हाला दाखवतो. तर आपण पाहतो आहोत लोणारमधील धम्मकुटी बुद्ध विहार. त्याचं हे प्रवेशद्वार, तोरण म्हणूया आपण. आणि हे बघा, अगदी सुंदर असं ध्वज आहे. लवणग्राम बौद्ध स्तूप असं लिहिलं आहे तिथे. धम्मध्वज आहे तो. आणि इथनं हे विहार चालू होतं. बघा, हे धम्मकुटी बुद्ध विहार लॉक आहे, नाहीतर मी हे तुम्हाला नक्की दाखवलं असतं. याचा परिसर खूप सुंदर आहे. बघा, इकडनं लोणार सरोवर दिसेल तुम्हाला. खरं हे धार मंदिर आहे या भागातलं आणि सरोवर इकडे आहे. तर या धम्मकुटी बुद्ध विहारात इथे अगदी सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा आहे. त्यांना वंदन करा. बघा, फार सुंदर. समोर जाणार तर बाबासाहेबांची ही प्रतिमा आहे, त्यांनाही आपण वंदन केलं आहे. इथेही एक प्रतिमा होती बहुधा, पण आता ती नाही आहे, नुसतंच स्तंभ आहे. आणि इकडे खाली जाणार तर इकडे लोणार सरोवर आहे. इकडे धार मंदिर आहे लोणारचं. सुंदर ऐतिहासिक भाग आहे हा सगळा. याच फिरतो आहे लोणार. आणि मी येऊन पोहोचलो आहे हजरत इब्राहिम आदिल शाह मियाँ यांच्या दर्ग्याकडे. लोणार सरोवराकडे तुम्ही जाताना, म्हणजे तुम्ही जर मोठ्या मारुतीकडे जात असणार तर हा दर्गा दिसतो. हा बघा, खूप सुंदर आहे. आणि त्यावर सुंदर ध्वजसुद्धा आहे. हजरत इब्राहिम आदिल शाह मियाँ हे नक्षबंदी सुफी संप्रदायातून येतात. ते सुफी संत आहे आणि ते खलिफा आहेत सैलानी बाबांचे. तर हे हा त्यांचा सुंदरसा दर्गा आहे. आता आपण आत जाऊया आणि बाबांना नमस्कार करूयात. बघा, इथे येताना अगदी सुंदर असा अगरबत्त्यांचा सुगंध दरवळतो. इथे आय थिंक ते लावतात इथे या ठिकाणी. अच्छा, इथे तर हां, इथेच लावतात खरं तर. आणि इथे इतरही समाधी स्थाने आहेत. चला आत जाऊया आणि पटकन दर्शन घेऊयात. तर इथे 2 समाधी स्थाने आहेत किंवा 2 मजार आहेत. आपण दर्शन घेऊयात. नमस्कार करा. आणि इथे सुद्धा एक आहे, त्यांनाही नमस्कार करा.
इथे अगदी सुंदरच दिवा आहे, दैवत ठेवला आहे, झुंबर आहे खूप सुंदर. हे का? नमस्कार करा. चला, आपलं बाबाजींचं दर्शन झालं आहे, पण बाहेर जाऊयात. तर दर्ग्याकडून आपण पोहोचलो आहे मोठा मारुती मंदिराकडे. इकडे आहेत श्री मोठा मारुती अर्थात निद्रस्थ मारुती राया. अगदी पाषाणातील सुंदर अशी प्रतिमा आहे त्यांची, पुरातन अशी प्रतिमा आहे. शेत लागतं तिकडचे जाताना. तूर लावली आहे बहुधा. त्याला इकडे ना सोलेही म्हणतात. विदर्भामध्ये सोले म्हणतात. चला पटकन जाऊन दर्शन घेऊयात. तर लोणारच्या श्री मोठा मारुती मंदिराकडे आपण येऊन पोहोचलो. हे बघा, श्री हनुमान मंदिर संस्थान लोणार, कानिटकर परिवारातर्फे आपले स्वागत. इथे भलं मोठं पिंपळ वृक्ष आहे. इकडे काही समाधी स्थाने सुद्धा आहेत. आय थिंक ते समाधी स्थानेच आहेत. इथनं आहे रस्ता, शेतही आहे. तर मोठा मारुती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत येऊन पोहोचलो. हे बघा, इथे आहे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं. त्याची ही विंडो खूप सुंदर आहे. सी, आणि हे मुख्य प्रवेशद्वार, त्यावर श्री गणेश आहेत वर. आत आहेत श्री मारुती राया. बघ इथे ना त्यांचं फोटोही आहे. मोठ्या मारुती जुने छायाचित्र जे अगदी संपूर्ण शेंदुरामध्ये होते. शेंदूर काढल्यानंतरचे छायाचित्र म्हणजे 19/12/2013 साली मूर्तीचा 25 क्विंटल शेंदूर काढण्यात आला आणि तेव्हा अशी अगदी सुंदर अशी मारुतीरायांची प्रतिमा सर्वांसमोर आली. हे अगदी ऐतिहासिकच मंदिर आहे. इकडेही महादेव आहेत. बघा, नमस्कार करा. आणि इकडे आहेत सुंदरसे. आधी इथे तर संत तुकाराम महाराज आहेत. नमस्कार करा. अच्छा, ह्या तुळजाभवानी लिहिलं आहे आणि त्यांच्यावर तेल टाकतात बहुतेक. शनिदेवही आहे इथे असं वाटतं मला. सांगा. नमस्कार करा. आणि इकडे आहे श्री निद्रस्थ मारुती राया, त्यांची अगदी सुंदर ऐतिहासिक प्रतिमा. तर अगदी सुंदर निद्रस्थ मारुती राया तुमच्या नजरेस पडतील. यांना मॅग्नेटिक हनुमंतरायाही म्हणतात, म्हणजे चुंबकीय शक्ती असलेले मारुती राया. नमस्कार करा. तर आतमध्ये अगदी सुंदर असे मारुती राया आहेत, निद्रस्थ ते दिसतील. सुंदर शृंगार झाला आहे आणि वर प्रभू श्री रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या प्रतिमा आहे. खाली सुद्धा एक प्रतिमा आहे. बघा, सुंदर मंदिर आहे. नमस्कार करा. जय मारुती राया. त्याचबरोबर इकडे एक समाधी सुद्धा आहे. गोविंद भिकाजी कानिटकर महाराजांची ती समाधी आहे. त्यांचा असा पूर्ण हे दिसेल. हे बघा, इथनं तुम्ही पाहू शकता. आणि जेव्हा शेंदूर चढलेलं होतं तेव्हा ते असे दिसत होते. लिहिलं आहे, जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असणाऱ्या लोणार ग्रामी धारेच्या पश्चिमेस अवघ्या 4 ते 6 फरलांगावर झोपलेले मारुतीचं मंदिर आहे. मोठा मारुती संस्थान लोणार. याच ठिकाणी 1800च्या आसपास श्री गोविंद भिकाजी कानिटकर, ग्राम साखरपा, जिल्हा रत्नागिरी येथून आले. लोणार येथे श्री हनुमंताची पुरातन मूर्ती निजलेल्या अवस्थेत होतीच. याच मूळ ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. आज असलेले कानिटकर मंडळींचे तेच मूळ पुरुष होते. गोविंदबाबा 4थ्या पिढीतील, आज 11वी पिढी लोणारच्या वास्तव्यास आहे. थोडी आणखी माहितीसुद्धा आहे.
चला, अगदी सुंदर स्थान आहे. मोठ्या मारुती मंदिराकडून मी जातो आहे अंबर तलाव पाहण्यासाठी. खरं तिकडे जाता येतं की नाही माहिती नाही मला, पण म्हटलं आपण जाऊया. इथनं शेताकडून रस्ता आहे. मोठ्या मारुती मंदिराच्या जवळ हे आहे अंबर तलाव लोणारचं. लोणारमध्ये ज्या प्रकारे लोणार सरोवर आहे त्या प्रकारे हे सुद्धा एक सुंदरसं तलाव आहे. तिकडे काही पक्षीही आहे, बदक आहेत बहुतेक ते खाली, सुंदरच. तर मी अंबर तलावाच्या अगदी जवळ जातो आहे. इकडे बरेच पक्षी आहेत आणि पाणीही अगदी सुंदर दिसतं. लिंबी बारव माहिती तुम्हाला लोणारची, त्याच्याही बाजूला असंच एक छोटंसं तलाव आहे. गेलेत सगळे बदक आता खूप दूर. बदक आहे की कोणते पक्षी आहेत हे? तुम्ही कधी लोणारमध्ये आल्यावर हे बघितलं आहे का? सुंदरसं तलाव आहे. म्हणजे पाण्याची पातळी लोणारची बरीच चांगली आहे. नाहीतर खामगाव किंवा शेगाव या भागामध्ये किंवा नांदुरा मलकापूर इकडे पाण्याची पातळी थोडी खोलगट आहे. बघा ते दिसत आहेत का तुम्हाला? आणि बरेच पक्षी तिकडेही बसले आहेत. तिकडे गुरं चारले जातात आणि आजूबाजूला सगळीकडे शेती आहे. छान सुंदर असं हे तलाव. चला आता जाऊयात आपण. आज आपण लोणार शहर दर्शन करतो आहोत. हा आहे लोणारचं सराफा बाजार आणि मी आहे श्री चिंतामणी गणपती मंदिराजवळ. आपण श्री चिंतामणी गणपतींचं दर्शन घेऊया. आता आहे श्री चिंतामणी गणपती मंदिर. नमस्कार करा. लोणारचे हे चिंतामणी गणपती आहेत, सुंदर असे. चला बाहेर जाऊयात. या भागात तुम्हाला भरपूर सोने चांदीचं दुकानं दिसतील. आपल्याला इकडनं जायचं आहे. आपण जातो आहोत दैत्यसुदन मंदिराकडे. तर आपण जातो आहोत दैत्यसुदन मंदिराकडे. हो जातो. आणि दैत्यसुदन मंदिराकडे जातानाच अगदी सुंदर असं जैन मंदिरसुद्धा लागते. इकडे सुंदर सुंदर घरं आहेत लोणारमध्ये. चिंतामणी गणेश मंदिराकडून मी दैत्यसुदन मंदिराकडे आलो. घरंही खूप सुंदर आहेत, जुने. हे इथे असलेलं अगदी सुंदर असं जैन मंदिर, पण ते बंद आहे सध्या. हे बघा घरं कसे आहेत. हे आहे लोणारचं माननीय मुकुलजी वासनिक सार्वजनिक वाचनालय. तर हे आहे मुनी सुव्रत स्वामी जैन मंदिर. बघा खूप सुंदर आहे. आणि इथनं आता आपण जाऊया आणि दैत्यसुदन मंदिराचं दर्शन घेऊयात. ओ इथे हनुमंताचं एक मंदिर आहे. जैन मंदिर आहे अगदी सुंदरसं. आणि त्याचकडून एक रस्ता आहे जो अगदी सुंदर अशा मंदिराकडे जातो, दैत्यसुदन मंदिराकडे. आणि तिकडे जाताना इथे आहे श्री भैरवजी का मंदिर, श्री गणेश मंदिर लोणार. अच्छा भैरवनाथांचा होता असं. आणि इथे श्री गणरायांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे. नमस्कार करा त्यांना. त्याचबरोबर इथे वरही श्री गणेश आहेत. इथे हे विश्वकर्मा देव आहेत. नमस्कार करा त्यांना. खूप सुंदर प्रतिमा आहे त्यांची. इथे महादेव आहेत. लोणारमध्ये तर बरेच महादेव मंदिर आहेत. अख्खं लोणार महादेवांचंच आहे असं म्हटलं तरी चालेल. आश्रम आता आहेत. छान नाही. नमस्कार करा. आणि हे अगदी झाडाच्या चहू बाजूंना आहे भैरूजी. अच्छा आहे. आणि हे भैरवनाथ अर्थात भैरव बाबा.
नमस्कार करा. त्यांच्या नावानेच हा ओटा प्रसिद्ध आहे. आणि इथे एवढं भव्य झाड आहे ना, नीमवृक्ष. आणि हे दत्तदेव. नमस्कार करा. आणि इथे हनुमंतराय आहे, त्यांना हे प्रणाम करा. आणि हां हां, ते लिहिलं बघा. भैरूजी का वटा, भैरूजी का वार रविवार, भैरूजी का प्रसाद, अख्खा नारळ चूरमा हरे मूग. शिर्डी साईबाबा. हां हां राईट, साईबाबा आहे तिकडे, त्यांनाही नमस्कार करा. आणि हे सुनील रामावत सर आहेत, जे भैरूजी का वटा इथले पुजारी आहेत, है ना. साफसफाई करतात ते इथले. मी समज मी सर किती वर्ष झाले तुम्हाला इथे? मला झालं 30 वर्ष. मी 30 वर्ष झाले मला. अच्छा. आणि यात कुठलेही पैसे न घेता हे सगळं ते काम कुठलेही करतात? पैसे नाही घेता, विनामूल्य. विनामूल्य. मंदिराची सेवा पूजापाठी करणे माझ्याकडे आहे. येस, थँक्यू व्हेरी मच सर. हे आमचे परममित्र आहेत. नमस्कार. कलेवल्ली कंपनी आमची पूर्ण. आणि हे नमस्कार. तर लोणार शहरात फिरताना जे जुनं लोणार किंवा लोणारचं जे जुनं घर आहे, प्रत्येक घरांच्या, काही घरांच्या म्हणेल मी, मोस्ट ऑफ द समोरनं असे थोडे थोडे ओटेसारखं केले आहेत. त्यात तिथे ना बिबे फोडले जातात. हे बघा जुनं घर आहे, म्हणजे बिब्या पारंपरिक पद्धतीने फोडणे, तो व्यवसाय इथे केला जातो. इथे दैत्यसदन मंदिर आहे. त्याच्या बाजूला आहे नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3. स्थापना आहे 1909 साल ही आहे. तुम्ही शिकलाय का या शाळेत? आणि इथे आहे दैत्यसुदन. तर चला जाऊया आणि दैत्यसुदनांचे दर्शन घेऊया. वरचा भाग हा संपूर्ण विटांचा केला आहे, चुना त्यात हे करून. आणि त्यावर अगदी इथे श्री गणेश विराजमान आहेत. आज जाऊयात आपण. हा आहे याचा सभामंडप. हा खूप भव्य असा सभामंडप आहे. विचार करा, हे मंदिर जेव्हा संपूर्ण अस्तित्वात होतं, अस्तित्व इन द सेन्स जेव्हा बांधलं होतं तेव्हा किती थाटात असेल, पूर्ण रूपात असेल संपूर्ण तसं. आणि हा सभामंडप भव्य असा आहे. सभामंडपातून आपण अंतराळात पोहोचलो. हे अंतराळ आहे आणि हे खूप भव्य आहे. इट इज मॅसिव्ह. आता आहेत भगवान विष्णू, अर्थात श्री दैत्यसुदन. वेगळे शंख आहे, पद्म आहे. जाऊया आत. नमस्कार करा. ही नागपूरकर भोसले महाराजांच्या काळातील प्रतिमा आहे. इथे दैत्य आहेत त्यांच्या पायाखाली. आणि ही खूप सुंदर प्रतिमा आहे. नमस्कार करा श्री दैत्यसुदनांना. बघा, आहे ना खूप सुंदर. हा गर्भगृह आहे, ज्यात वर एक छिद्र आहे आणि त्यातनं बरोबर सूर्यप्रकाश दैत्यसुदनांच्या, अर्थात भगवान विष्णूंच्या पायावर पडतो. इथे पडतो असं. हा याला किरणोत्सव असे म्हणतात, जो मोस्टली उन्हाळ्यामध्ये होतो. आता गर्भगृहात बरंच काळोख आहे. वरचा भागही खूप सुंदर आहे. हे मंदिर 9व्या शतकातील आहे, चालुक्य काळातील आहे. ही मापारी गल्ली आहे आणि जाताना इथे श्री कमळजा देवींचा अगदी सुंदरसा फोटो आहे. मी सध्या मापारी गल्लीमध्येच आहे आणि इकडे ना अगदी सुंदर असे महादेव आहेत. इकडे खूप पिंपळ वृक्ष आहेत लोणारमध्ये. जुने घरंसुद्धा आहेत. आणि हे मंदिर अगदी सुंदर मला दिसलं. अगदी म्हटलं आपण जाऊन ते तुम्हाला दाखवावं. इकडे महादेव आहेत सगळीकडे. इथेही महादेव आहेत, त्यांनी नमस्कार करा इथनंच. आणि हे आहे अगदी सुंदर असं छोटंसं मंदिर. हनुमंतरायाचं मंदिर आहे ना. इथे आहेत हनुमंतराया. नमस्कार करा. श्री गणेश आहेत आणि इथेही
गणपती आहे. हिला नागशिळा असं म्हणतात. इथे मंदिरात कलर दिला आहे त्यामुळे त्याचा वास येतो आहे. नमस्कार करा. याला काय म्हणतात? पार म्हणतात. पार पार कलर आहे सगळीकडे. मी खामगावचा, तर मला खात्री आहे की माझं संपूर्ण लोणार शहर दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आपण लोणार शहरातले महत्त्वाचे स्थानं पाहिलेत, धार्मिक आणि ऐतिहासिक सांस्कृतिक या सगळ्या जागा पाहिल्या, लोणार शहर दर्शन केलं. हे शहर दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय अँड टेक केअर.